नमस्कार मैत्रिणींनो, मनीषाज फूड कॉर्नरमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत घरगुती पद्धतीची झणझणीत मसालेदार आणि खूपच चविष्ट माशाची रस्सेदार भाजी। चला तर मग आपण माशांना मॅरिनेट करून घेऊया। अर्धा चमचा हळद, चवीनुसार मीठ आणि 2 चमचे लिंबाचा रस। आणि ह्याला अर्धा तास भिजत ठेवूया। मम्मा, तू आता पुढे काय करणार आहेस? 2 चमचे तेल घालून घेऊया। तेल चांगलं गरम करून घेऊया। तेल गरम करून झालेलं आहे। आलं लसूण पेस्ट घालून घेऊया। आता आपण थोडीशी हळद घालून घेऊया, मिक्स करूया। आता टोमॅटो घालून घेऊया। आता मसाले घालून घेऊया। 2 चमचे काळं तिखट, धना पावडर, मच्छी मसाला, कलरसाठी लाल तिखट, मसाला मिक्स करून घेऊया। मसाला चांगला तेल सुटूपर्यंत भाजून घेऊया। मग आपण याच्यामध्ये मच्छी घालून घेऊया। मिक्स करून घेऊया। हे हलक्या हाताने मिक्स करायचं। मासे चांगले तेलात परतून घेऊया। आता मासा परतून झालेला आहे। आपण आता त्याच्यामध्ये गरम पाणी घालून घेऊया। पाणी तुम्हाला जेवढं हवे तेवढं तुम्ही घालू शकता, तुमच्या आवडीप्रमाणे। आणि माशाला हलक्या हाताने हलवून घेऊया। जास्त हलवलं तर ते तुटण्याची शक्यता असते। त्यामुळे शक्यतो हलक्या हाताने हलवून घ्या। मम्मा, ही माशाची भाजी किती वेळ शिजवणार? 10 मिनिटं शिजवून घेऊया आणि कोथिंबीर घालूया। आणि गरमागरम माशाची भाजी तयार आहे। कशी वाटली तुला मच्छीची भाजी? खूपच छान। मसाले एकदम सुंदर दिसत आहेत। झणझणीत आणि चमचमीत माशाची भाजी तयार आहे। आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लाईक करा।